एक सेकंड. ओके, ठीक आहे. तर आपण लास्ट टाइमला विजेचा शेम एक खूप इम्पॉर्टंट पॉइंट आपण बोललो की माणसाला माणसाला त्याच्या अवतीभोवती आणि बऱ्याच गोष्टींबद्दल माणसाला विचार करायला पाहिजे. विचार करणे इन द स्पिरिट ऑफ रिफ्लेक्शन. रिफ्लेक्ट करायचं. रिफ्लेक्ट करायचं म्हणजे आपण म्हणतो की कोणतीही गोष्ट काय चालली आपल्या समोर, का करतो, कशासाठी करतो, या गोष्टीचा आपल्याला विचार केला पाहिजे. आध्यात्मिकतामध्ये जर माणसाला प्रोग्रेस करायचा असेल तर त्याला विचार केला पाहिजे. ही जे रिफ्लेक्शन जे हेच एक मेडिटेशनचा प्रकार आहे. कोणत्या विषयावरती आपण जेव्हा विचार करतो, खोलमध्ये जाऊन अनालाइज करतो, का असा, ह्याच्या मागचं कारण काय, हे काय, तर हा खूप खूप महत्वाचा ही महत्वाची जरूरत आहे एका माणसाला त्याची आध्यात्मिकताला पुढे नेण्यासाठी. पण अगेन आध्यात्मिकता हा आपला फायनल गोल नाही. आपला फायनल गोल हा आहे हशमच्या जवळ येणे, हशमची सेवा करणे. तर आध्यात्मिकता ती आध्यात्मिकता ज्याच्यात हशेम बद्दलचा जवळपणा आणि हशेमची सेवा त्याचा मेन गोल आहे, मेन त्याचं लक्ष आहे. समजलं? आध्यात्मिकता नुसती फिलॉसॉफी बात करणे, परमेश्वराबद्दल बात करणे, पण वागणूक अशी की जसं काही देवच नाही, मग त्या ती आध्यात्मिकता, त्याला आपण आध्यात्मिकता मध्ये नाही बोलत. त्याला आपण ठीक आहे, तुम्हाला फिलॉसॉफिकल खूप वाटतं, इंटेलेक्च्युअल डिस्कशन्स खूप आवडतात, पण आतमध्ये तुम्ही नाही आहात त्या थराला, त्या लेवलला. समजा म्हणून त्यामुळे ते, तर आपली सगळी आध्यात्मिकता, खरी आध्यात्मिकता की ते हशेमच्या रिलेशन मध्ये कुठं उभी आहे त्याच्यावर अवलंबून आहे. तर आपण काही गोष्टी बोललो लास्ट टाइम, आपण त्याच्यावरती जास्त हे नाही करू. तर आपण रबेनू बाख्या, एव्हेन पाकुदा, बरोबर, त्यांची जी पुस्तक त्यांनी लिहिली, होबोत हालेबाबोत, आणि मग तिला ते अंडरस्टँडिंग, आपण लास्ट टाइम बोललो काय त्यांनी त्याला एक्सपाऊंड केला, आणि मग नंतर त्याला अजून दुसऱ्या बनीमने त्याच्यावरती कॉमेंट्रीज लिहिल्या. तर त्याच्यातून आपण या रिफ्लेक्शनच्या ह्याच्यावरती त्यांची जी शिकवण आहे ती आपण हे करतोय, आपण समजण्याचा प्रयत्न करतोय. अ, 6 गोष्टी लास्ट टाइम बोललो होतो, 6 पॉइंट्स आहेत या गोष्टीबद्दल, ज्यातला आपण 1 का 2 पॉइंट लास्ट टाइम बोललो. पटकन त्याचं आपण ते रिव्हिजन करू. एक आहे की खरं रिफ्लेक्शन, खरं लाईक प्रॉपर रिफ्लेक्शन काय आहे. मी रिफ्लेक्शन परत म्हणेन, जे जे आपण जे अनालिसिस, जे विचार करतो आपण, राईट, प्रत्येक गोष्टीला समजण्याचा जो प्रयत्न करतो, एथिकल अँगल का करतो, राईट, तर रिफ्लेक्शन. एक सेकंड, एक सेकंड, एक सेकंड. ओके. ओके, इथं एक मराठी शब्द आहे चिंतन.
मी ट्रान्सलेशन बघते. मला वाटते हा मराठी शब्द जो आहे तो बरोबर आहे. अ, एक सेकंड. ठीक आहे. हे आपण आपल्या आध्यात्मिकता, आपल्या स्पिरिच्युअलिटी वरती जो आपण मेडिटेशन करतो, प्रकारचं चिंतनच आहे. त्याला आपण रिफ्लेक्टिंग ट्रान्सलेशन म्हणून वापरू. पण एनिवेज तुम्हाला एक आयडिया आलेली आहे. तर आपण ह्याला राव समजवतात. ओके, तर सगळ्यात पहिला म्हणतात की एका चांगल्या रिफ्लेक्शनचा, एक प्रॉपर रिफ्लेक्शन जो माणूस करतो, विचार करतो, त्यावर चिंतन करतं, मेडिटेट करतं, एका खऱ्या आणि प्रॉपर रिफ्लेक्शनचा स्वभाव कसा असावा, काय असावा त्याच्यामध्ये. तर सगळ्यात पहिला बेसिक पॉइंट म्हणजे आपण लास्ट टाइम बोललो होतो, रिपीट करूया, की हशेमचं काम कोणत्याही गोष्टीमध्ये त्याला ओळखणे. हशेमचं काम म्हणजे हशेमचं विजडम ज्याला म्हणतात, की हशेमने ती गोष्ट कशी तिला निर्माण केले, त्याच्या मागे किती फाईन हुशारी आहे, किती फाईन काम आहे, त्याच्यात हशेमचं आपल्याला विजडम दिसतं. एका प्रॉपर रिफ्लेक्शन मध्ये ते खूप महत्वाचा पॉइंट आहे. कोणत्याही गोष्टीमध्ये हशेमचा कसा काम आहे, हशेमचं कसं कार्य आहे त्याच्यामध्ये, हशेम की कसं त्याला रचलाय आणि कसं त्याला त्या गोष्टीला पार पाडलाय, हे समजणे हा अँगल खूप महत्वाचा आहे. तेव्हा तुमचं रिफ्लेक्शन बरोबर मार्गावर आहे. आता हशेमचा जो, जी आपण विजडम म्हणू, हुकमा जो आहे किंवा हुशारी म्हणू एक प्रकारची, म्हणजे हशेमचं फाईननेस, ते वेगळ्या वेगळ्या तऱ्हेने दिसतात. ह्याच्यामध्ये आपण काही मेडिसिन आहेत, अवतीभोवती आपला जो आहे सायन्स, राईट, बायोलॉजी आहे, केमिकलचा गोष्टी आहेत त्याचा अभ्यास आहे, ऍस्ट्रॉनॉमी म्हणतो त्याचा अभ्यास आहे, फिजिक्स आहे, पैशाचा लेनदेन कसा असावा, एक इकॉनॉमी कशी मजबूत बनावी, त्याचा विजडम आहे. खूप अलग अलग रंग आहेत. पण या सगळ्या गोष्टींना, म्हणजे एक साईडला जर तुम्ही झाडं बघितली, एक साईडला तुम्ही सूर्यचंद्र बघितला, डोंगर पाणी बघितला, एक साईडला बाजार बघितला, एक साईडला, तर या सगळ्या वेगळ्या वेगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला बेसिकली हशेमचा हात दिसतो, जे कॉमन आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला सगळं काही हशेम पासून आहे हे आपल्याला ठळक होतं. ओके, आता हशेमनी एक गोष्ट दिली नाही, काउंटच नाही किती आहे, कोणत्या, किती फुलं, किती प्रकारची फुलं बघाल, किती फुलाचे सुगंध, किती किती सुगंध, प्रकारचे सुगंध आहेत, किती प्रकारचे रंग आहेत. आणि या नेचरमध्ये आपल्याला अफलातून पाहिजे तेवढं, म्हणजे काय एंडच नाही त्या गोष्टीला. का एवढा व्हरायटी आहे. तर राम म्हणतात की मेन म्हणजे माणसाला हशेमनी माणसाच्या अवतीभोवती, आणि नाही नुसतं अवतीभोवती, त्याच्यामध्ये सुद्धा तो स्वतः त्या क्रिएशनचा भाग आहे. आणि तो तेवढाच सुरेख, तेवढाच सुंदर, तेवढाच अजब आहे. राईट, छोट्या छोट्या गोष्टी, छोटी छोटी फुलं, ती फुलं दिसत नाही आपल्याला, तो लेन्स घ्यायला लागतं. तर त्यातला त्या फुल मध्ये इंजिनिअरिंग दिसतं, मायक्रो आर्ट दिसतं, सुगंध पण मिळतं. म्हणजे हद आहे, हद, काय त्याला लिमिटच नाही. या प्रत्येक गोष्टीने आपण आपल्या आजूबाजूला भरलेलं आहे. ते जिथं बघाल तिथं
अजब आणि एक्सप्लेन करू नाही शकत अशा गोष्टींनी भरलेली आहे ही दुनिया, हा युनिव्हर्स रादर. का? कारण प्रत्येक जागेवर जेव्हा आपण बघू ते जेव्हा आपल्याला आढळतं आणि त्याच्यावर आपण रिफ्लेक्ट करतो, तर ते रिफ्लेक्शन जो आहे, आपण रिफ्लेक्ट करतो इव्हेंच्युअली त्या वस्तूवरनं, आपण इव्हेंच्युअली हशेम पर्यंत, हशेम वरती रिफ्लेक्ट करतो. म्हणजे हशेमचा प्रेझेन्स जर आपण एक प्रॉपर एक फूल, एक पाखरू, एक बटरफ्लाय घेतला, त्याच्यावरती आपण चर्चा केली आणि त्यावरती रिफ्लेक्ट केला, तर इव्हेंच्युअली आपण एक्नॉलेज करतो की हशेम किती, म्हणजे लिमिट नाही हशेमच्या नॉलेजच्या, विजडमला, त्या आर्टला. आणि शेवटी आपण त्या फुलपाखरू किंवा त्या फुलावरून किंवा त्या नदीवरून आपण हशेम वरती कंटेम्पलेशन, हशेम च्या विचारांमध्ये आपण येतो, आपण हशेम बद्दल विचार करतो, आपण हशेम वरती आपला फोकस येतो. तर हशेमनी सगळं काही जे आपल्या अवतीभोवती ठेवलंय, आपल्याला पण त्या हिशोबाने बनवलंय की आपण सतत हशेम वरती चिंतन करू आणि हशेम वरती आपला मन, आपला ध्यान जो आहे तो हशेमचं असणं, हशेमची जी युनिटी, म्हणजे एक हशेम, हे आपल्यात एकदम जडून बसला पाहिजे, फिक्स झाला पाहिजे आपल्या माइंडमध्ये. वारंवार आपण जर तीच गोष्ट बघतो, सगळीकडे जर आपल्याला हशेमचं असणं दिसतंय, हशेमचं कार्य दिसतंय, तर ते आपल्याला मदत करते हशेमला जुळून राहण्याची आणि हशेम वरती आपला कंटिन्युअस सतत आपला ध्यान, अवेअरनेस ज्याला म्हणतो, जो लक्ष आहे किंवा हशेमचं असणं आपल्याला सतत आपल्याशी कनेक्टेड, तो जिवंत राहतो आपल्यामध्ये. तर हा एक कारण आहे की का हशेमने एवढी व्हरायटी दिलेली आहे. एंड नाही त्या गोष्टीला. ज्या गोष्टीचा विचार करा, कोणत्या गोष्टीला खोलमध्ये समजायला आपण जर गेलो, तर आपण तिथं हशेमचं असणं आपल्याला ठळक होतं. याच नाही काय नुसतं हशेमचं असणं, पण आपण बघतो की आपण मिस्राईम, इजिप्तमध्ये आपण बघितलं होतं प्लेग झाले, तर त्याच्यामध्ये आपल्याला शिकवलंय की हेल आला, हेल म्हणजे गारे पडले, राईट. पण ते गारे जे होते, नुसतंच तो काय बर्फासारखा थंडा नव्हता, त्याच्यामध्ये आग पण होती, आग आणि आईस आणि बर्फ. आपल्याला जो गारे लागतात, गारे पडतात, आता मला वाटतं गेल्या आठवड्यात आपल्या डिमोरा साईडला गारे पडले. तर मिसळीमध्ये ते गारे जे पडले, हेल स्टॉर्म जो झाला, त्याच्यात बर्फ पण बर्फची थंडापणा पण होता आणि आग पण होता. ज्या माणसांवर पडला त्यांना थंडगार पण वाटला आणि जळले पण ते. नेचरमध्ये, निसर्गामध्ये आग आणि थंड एक नाही होत, ते वेगळे आहेत, ऑपोजिट आहेत. आग जाळतं, आपल्याला थंडावा देतं. आग जळतं तर आग जळतच असतं, आग काही दुसरा करत नाही. थंडा आहे तर तो थंडाच आहे. पण हशेमच्या त्या जी जी शिक्षा हशेमने दिली मिस्राईम लोकांना, त्याच्यात निसर्गाचे दोन गोष्टी जे ऑपोजिट आहेत, जे युजली संगती नसतात, ते दोघं संगती होते. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला राफ काय शिकवतात, तेहलीम मध्ये दिलेल्या 135 मध्ये, की हशेम, जे हशेमला पाहिजे ते हशेम करतात, हेवन मध्ये, अर्थ मध्ये, पृथ्वीत पण आणि वरती स्वर्गात, आकाशात पण, युनिव्हर्स मध्ये पण. म्हणजे हा निसर्गाचे जे कायदे आहेत ते आपल्यापर्यंत सीमित आहेत.
हशेम त्या कायद्यांबरोबर ते खेळू शकतात. हशेम त्या कायद्यांना बदलू शकतात. समजलं? कारण हशेम इज द क्रिएटर ऑफ द होल युनिव्हर्स अँड एव्हरीथिंग दॅट एक्झिस्ट. जे काही या युनिव्हर्स मध्ये हशेमने निर्माण केलंय त्याचे रूल्स रेग्युलेशन्स त्याचा जो ग्रेस ते सगळं हशेमने सेट केलंय. आणि हशेम मध्ये ती पॉवर आहे की ते रूल्स रेग्युलेशन सेट करतील जे आपण नाही करू शकत. आपण वी आर नॉट वी कॅनॉट चेंज द रूल्स. ऍक्च्युली आध्यात्मिकतामध्ये पुढे गेल्यानंतर माणूस जेव्हा सद्दिक होतं तेव्हा त्याला हशेम ती पॉवर देतात की तो निसर्गामध्ये त्याच्या हिशोबाने बदल तो करू शकतो. बऱ्याच गोष्टी त्याला ती पॉवर येते. ती ती पवित्र पॉवर असतं. पण ती कोणासाठी आहे? ती जो सद्दिक झालाय, जो ज्यांनी स्वतःला साफ केलाय, क्लीन केलाय, पवित्र झालेला आहे, तो हशेमच्या मार्गावर आहे, हशेमला जुळून आहे. मग ते तशा लोकांना हशेम ती. आणि हे आपण आपल्याकडे आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत आपल्या रब्बानींचे, मोठमोठे रब्बानी, मोठमोठे जे सद्दिकीम आहेत, त्यांच्या कहाणी आहेत जिथे आपल्याला हे सगळं कळतं की त्यांना तो विस्डम आहे की तो त्या रूल्स बरोबर मॅन्युप्युलेट करू शकतो. आपल्यासारख्या लेवलची माणसं नाही करू शकत. आपण त्या रूल्स मध्ये पडतो. पण ते सद्दिक त्याची स्वतःची पॉवर आहे. ते हशेमने त्याला ती केदुशा पॉवर दिलेली आहे पवित्रतामध्ये. पण खरं कोण हे चेंज करू शकतं तर हशेमच. हशेम इज अ मास्टर ऑफ एव्हरीथिंग. तेलीम आपल्याला सांगते की हशेमला जे पाहायचे हशेम करते. हशेमवर रूल्स रेग्युलेशन्स नाहीत. समजलं? तर हशेमला पाहिजे स्वभाव ते दोन गारा आणि आग दोन्ही असतील तर असतील. आपण नाही करू शकत, आपल्याला नाही जमत ते. तर का आता आपण विचार करतो, आपण एक झाड बघितलं, त्या झाडाची एक अंडरस्टँडिंग आहे, आपण त्या झाडाचं काय फंक्शन आहे, कसा तो बी मधला तो तो झाड येतोय, तो झाड कसा मोठा होतोय, त्याला फळ येतात, त्या फळातनं बिया येतात, मग त्या झाडाच्या अंदर आतली सायन्स, कसा तो पाणी घेतं, कसा तो केमिकल, सगळे दुनियाभरचे केमिकल रिॲक्शन आहेत. आपल्याला वाटतं झाड पाणी पिते आणि हवा सोडते, असं नाही. दुनियाभरचे केमिकल कॉम्प्लेक्स रिॲक्शन आहेत एका झाडामध्ये. त्याच्या पानामध्ये वेगळ्या टाईपची रिॲक्शन, त्याच्या ट्रंक, त्याच्या लाकडामध्ये त्याची रिॲक्शन, त्याच्या वरचा जो कवच आहे त्याच्यामध्ये रिॲक्शन, दुनियाभरची रिॲक्शन बायोलॉजीमध्ये एक्सप्लेन केलं. आपण जेव्हा या गोष्टीला समजतो, माणूस जेवढा त्याला समजतं त्याला तेवढा त्याला ते उघड होतं त्याला की हशेम ची जो ग्रेटनेस आहे, महिमा आहे, जे हशेमचा काय मी म्हणू त्याला, ऑसमनेस. ऑसम म्हणजे विशालपणा हशेमचा इनफायनाईट पॉवर, ती ताकद ज्याला अंतचा अंदाज नाही. ज्याला अंत नाही ते समजत असेल तर आपण कुठे बघतो? स्पेसमध्ये बघतो, युनिव्हर्स. सायन्सला अजून एंड नाही मिळाला युनिव्हर्सचा. म्हणजे आपल्याला आपल्या डोळ्यासमोर आहे की अनंत कसा असावा, कसा असेल. म्हणजे अजून आपल्याला माहितीये की मी या दिशेने जर गेलो, जर आकाशात मी प्लेन मध्ये रॉकेटनी वर गेलो तर मी जातच राहील. मला अजून एंडच नाही माहिती कुठं आहे युनिव्हर्सच्या बाहेर. आपली गॅलेक्सीच्या बाहेर गॅलेक्सीज, दुनियाभरच्या गॅलेक्सीज, आणि अंतच ना आहे आपल्याला. मग हे बनवणारा हशेम, ज्याला आपण अनंत म्हणतो, त्याची एक झलक मिळायला चालू होते. युनिव्हर्स बघू तर हशेमचा अनंतपणाचं एक एक नाही आपल्याला 100% समजत, पण ती झलक मिळत जातं की बाप रे बाप, म्हणजे काय आहे. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली छोटे छोटे बॅक्टेरिया, एकदम व्हायरस बघतो आणि कसे ते जिवंत आहेत. अद्भुत, विचारच नाही येत आपल्याला, समजतच नाही. हव्यामध्ये काय दिसतच नाही बॅक्टेरिया आणि व्हायरस. मायक्रोस्कोप खाली अख्खी दुनिया आहे त्यांची. आणि नाही नुसती ती दुनिया आहे, तो एक व्हायरस, तो एक बॅक्टेरिया आपल्याला आपली दुनिया बदलते.
तुम्हाला माहिती व्हायरसमध्ये, व्हायरसला आपण वाईट मानतो नॉर्मली ना, दुनियाभरचे रोग राई, तसं नाही. व्हायरस एक खूप पॉवरफुल क्रिएशन आहे हशेमचा. आणि त्याचा रिसर्च चाललाय की कदाचित व्हायरसमध्ये कॅन्सरला मारण्याचा फॉर्म्युला मिळू शकते. म्हणजे व्हायरसला वापरून रिसर्च चाललाय, अजून काही सिद्ध नाही झालंय. पण मी बोलते, तो दिसत पण नाही. एक कॅन्सर माणसाला खाऊन टाकते. तो व्हायरस जर बरोबर जर असेल, त्याच्यामधला विजडम निघाला आणि तो किती अजब आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला दिसते की ह्या गोष्टींच्या माग तो अनंत आपला देव जो आहे, जो करता आहे, त्याच्या पॉवरचा न झलक पण नाही मिळत. एक हलकी हवा समजून येते आपल्याला की म्हणजे मग ते काय असेल. जर हेच असं एवढं आहे तर ते काय असेल. इथं हिअर वी स्टार्ट. दिस इज कंटेम्पलेशन, दिस इज रिफ्लेक्शन. समजलं. तर तुम्हाला जर धार्मिकता नुसता मशिदीत जाऊन नुसता आमेन बोलून आध्यात्मिकता नाही वाढत. ठीक आहे, मिचवा आहे तो पण कोणत्याही गोष्टीला, मिचवूतला पण जो स्पिरिच्युअल पाया आहे, जो बेस आहे, फाउंडेशन आहे, त्याच्यात हा रिफ्लेक्शन, ही अशी विचारधारा, ह्याच्यावरती अनालाइज करणे, ह्याच्यावरती अजून खोलमध्ये खोदणे, त्याला समजण्याचा, वेगळ्या वेगळ्या अँगलने समजण्याचा प्रयत्न करणे, हे आपल्या आध्यात्मिकताला हा एलिमेंट खूप गरजेचा आहे, असं आपल्याला हे रास इथे सांगतात. म्हणून रिफ्लेक्शन ऑन सेल्फ, रिफ्लेक्शन ऑन एव्हरीथिंग, तसंच रिफ्लेक्टिंग करणे आपल्याला, आणि रिफ्लेक्टिंग इव्हेंच्युअली हशेम वरती आली पाहिजे. ती तशा प्रकारची रिफ्लेक्टिंग आपल्याला पाहिजे, तशा प्रकारचा तो विचार आणि ती समज आणि तो अभ्यास पाहिजे. मग आपण वी आर हेडिंग इन द राईट डायरेक्शन. ठीक आहे. तर हा झाला एका प्रॉपर रिफ्लेक्शनचा स्वभाव. असा स्वभाव असावा तुम्ही जर कोणत्या गोष्टीला हे करताय तर. का? दुसरा पॉइंट राव म्हणतात की का गरज आहे की या अख्ख्या युनिव्हर्स वरती हा जो क्रिएशन आपल्या भोवती आहे त्याच्यावरती का रिफ्लेक्शन आहे. ते म्हणतात की माणसाचं कॉमन सेन्स पण जो आहे, ओके, कॉमन सेन्स आहे. मग आपल्याला हाशेमने दिलेला तोरा आहे, तनाख आहे बेसिकली, ते सगळे सगळा शिक्षण जो आपल्याला मोशे रबेनूची 5 पुस्तकं, मग हफ्तारोत, नेव्हीम, मग केतुवीम, बरोबर, या सगळ्यांमधनं आपल्याला विस्डम मिळालेला आहे. हाशेमनी आपल्याला आपली हिस्ट्री पण त्याच्यामध्ये सांगितली, आपल्या पूर्वजांनी ती हिस्ट्री पण ठेवली आहे, आणि त्याच्यामध्ये हाशेम पासून आपण काय शिकलो, हाशेमने आपल्याला काय शिकवला, हाशेम बरोबरचा आपली जी रिलेशनशिप आहे आपल्या वाडवडिलांची आणि आपल्या पूर्वजांची, त्याचा एक कलेक्शन, त्याचा तो नॉलेज, त्यातली भविष्यवाणी, हे सगळं आपल्याला कुठून मिळतं? आपल्या पुस्तकातून. आपले जे 3 मेन सेक्शन आहेत, तोरा, नेव्हीम, केतुवीम. तोरा, हफ्तारोत आणि पुस्तकं, तेलीम, मिशले, बरोबर, एखाल वगैरे. त्याच्यामध्ये आपल्याला दिलेला, हाशेमने दिलेला ज्ञान आहे, ओके, जो आपला एंगेजमेंट आहे हाशेम बरोबर, जो आपण त्यांच्या बरोबर आपण जुळलो, त्याची सगळी माहिती आपल्याला तिकडून मिळतं. आणि मग आपल्या रब्बानींनी त्यांच्या बुद्धीने, त्यांच्या पवित्रतामध्ये, त्यांच्या सद्दिकपणामध्ये त्यांनी त्याच्यावरती अभ्यास करून, त्याच्यावरती रिसर्च करून त्यांनी इन्फॉर्मेशन ऍड केली आपल्याला. तर हे राग म्हणतात की तोरा तनाख आपण जर बघितला, आपले रब्बानी लोकांची शिकवण बघितली, आणि एका माणसाची एक सिंपल कॉमन सेन्स आपण ज्याला म्हणतो, की आपली एक बेसिक बुद्धी जी आहे, कॉमन सेन्स आहे, या सगळ्या गोष्टीतनं आपल्याला स्पष्ट होतं की आपल्याला अवतीभोवती आपला जो हाशेमने जे बनवलंय त्याला ऑब्झर्व केला पाहिजे, त्याला समजण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आणि त्याच्यातून हाशेमचा विजडम जो आहे
त्याला ओळखला पाहिजे. ही क्रिया महत्वाची आहे माणसाच्या आध्यात्मिकतासाठी. आपण जेव्हा क्रिएशनला बघतो, एका फुलाला बघतो, एका मधमाशीला बघतो आणि तिचं कार्य बघतो, या क्रिएशन मध्ये किती महत्वाचं कार्य आहे, कशी ती करते, कसा ती सगळा तो जमा करते, कसा ते ऑर्गनाइज्ड आहेत त्यांची कम्युनिटी, या सगळ्यामध्ये आपण आपली इंटेलिजन्स वापरतो, आपला डोका वापरतो. बेनू बाखे म्हणतात की जेव्हा माणूस त्याची ही बुद्धी वापरतो एका अवतीभोवती जे आहे त्याला समजण्याचा, की ते कसं सगळं चालतंय, त्याच्या मागे हाशेमचा विजडम त्याच्या मागे आहे, तेव्हा तेव्हा तो माणूस जनावराशी सुपिरियर आहे. तो जनावर ना आहे तेव्हा तेव्हा तो हुशार आहे, तो माणूस आहे. कारण तो गोष्टीला समजतो, त्यावर विचार करतो आणि त्याच्यातून शिक्षण घेतो. तो हे जनावरांना नाही समजत. जनावर बेसिक लेसन जनावर शिकतात, पण हे माणसाचं काम आहे. ही गोष्ट आहे जी माणसाला, बरोबर, रिझनिंग, कारण हे असा काय, त्याचा कारण काय, हे माणूस विचारतो. आणि हे वापरतो जेव्हा माणूस, तेव्हा तो माणसाच्या थराला तो माणूस आहे. इयोब मध्ये तर म्हणतात की हशेम आपल्याला नॉलेज देतं पृथ्वीवरती जे जनावर आहेत त्यांच्याशी जास्त, आणि आपल्याला पक्षींशी हुशार बनवलाय हशेमने. समजलं? जेव्हा ती माणूस तो हुशारी वापरल तेव्हा ते हशेमने दिलाय तो वापरते, तेव्हा तो माणूस आहे. माणूस जेवढा हशेमच्या विजडम ला शोधतो गोष्टींमध्ये, हशेमचं विजडम बघतो, ओळखतो, त्याच्यावर तो रिफ्लेक्ट करतो, त्यावरती तो विचार करते, तो समजते, त्याच्यावरती तो त्या गोष्टीला तो ऍब्झॉर्ब करतोय, तेवढा जास्त तो जनावरांशी सरस होईल, तेवढा तो वर आहे जनावरांशी. हा माणसाला वेगळा करतो जनावरांपासून. पण जर एक कोणतरी माणूस आहे ज्याला पडलीच नाही या सगळ्या गोष्टींची, काय चाललंय, काय पडलंय, ते फुल असं आहे, खूप लोक आहेत विचारच नाही करत, या गोष्टींबद्दल कधी विचारच नाही करत, काय पडलीच नाही त्यांना. प्रोफेट यशायाहू म्हणतात की एका बैलाला त्याचा मालक माहिती आहे, एका गाढवाला त्याचा मालक कुठं जेवायला देते, कुठं पाणी देते ते माहिती आहे, पण इस्रायल माणसाला नाही माहिती की देव कोण आहे, हशेम कोण आहे, आणि हशेम बद्दल तो विचार नाही करत. प्रोफेट यशायाहू म्हणतात जी माणसं रिफ्लेक्ट करत नाहीत, या अँगलनी विचार करत नाहीत, शोधत नाहीत हशेमचं विजडम अवतीभोवती गोष्टींमध्ये, त्यांना पडली नाही, दे डोंट रिमेंबर हशेम ऍज दिस. म्हणून आपल्याला प्रोफेट यशायाहू मध्ये चॅप्टर 40 मध्ये लिहिलेलं आहे की डोळे वर कर आणि बघ कोणी बनवलंय हे. तेहलीम मध्ये दावीद राजा म्हणतात की मी बघतो आकाशात या सगळ्या गोष्टी, जे, आणि दावीद राजा हशेमला म्हणतात की तुमच्या फिंगर्सचा आपण मराठीत काय बोलतो, सॉरी माझी मेमरी, तुमच्या बोटांनी केलेली जी कामं आहेत, म्हणजे हे सगळं वरती जे आकाशात आपल्याला सगळं काही दिसतं, चंद्र, तारे, ते तुम्ही जागेवर ठेवलाय. त्याच्यावरती दावीद राजा तेच म्हणतात की मी बघतो आणि मग बघतो की तुम्ही, हे तुमचं कार्य आहे सगळं. प्रॉफिट यशायाहू मध्ये हा रिफ्लेक्ट केलेला आहे की तू नाही समजत काय, माणसाला विचारलंय की तुला हे नाही समजत, तू रिअलाइज, तू समजत नाहीयेस, तू काय ऐकलेला नाहीयेस काय, तुला हे कोणी सांगितलं नाही, तू या पृथ्वीवरती ज्या गोष्टी आहेत काय तू समजत नाहीस त्यांना. समजला? हा प्रश्न विचारतात प्रॉफिट यशायाहू की, म्हणजे बेसिकली प्रॉफिट यशायाहू सांगतायत की या गोष्टींमधनं तू नाही बघितलास हशेम, तुला नाही माहिती हशेम बद्दल, ही वॉर्निंग आहे, समजला? लाईक
पण ते प्रश्न कसा केला की हे तू अवतीभवती नाही बघस, तुला नाही समजत या गोष्टी काय, कोण आहे याच्या माग, समजलं. प्रॉफिट यशाच म्हणतात चॅप्टर 42 मध्ये की ऐक, तू बहिरा झालेला आहेस, तू आंधळा आहेस, बघ बघ वरती बघ आणि बघ. काय म्हणजे पॉवरफुल हे सगळं, म्हणजे आपल्याला हे सोर्सेस आणतात, आपल्याला हे आपण जो पॉइंट रमेन आपल्याला सांगतायत ते मांडायला, त्याचा सोर्स कुठे आहे, समजलं. तसाच कोहेलेट मध्ये लिहिलेलं आहे की एक हुशार माणूस डोक्यामध्ये त्याचे डोळे आहेत, आणि एक बावळट तो अंधेरातच असतो. हे कोणाबद्दल लिहिलं आहे? हे अशा लोकांबद्दल, डोक्यात डोळे आहेत म्हणजे जो बघतोय डोक्याने, नाही नुसता बघते आणि हा नाही, डोक्याने विचार करते, फुल बघते, तो डोक्याने समजून घेतो फुल काय कसं आहे, कसा प्रोसेस आहे, काय आहे, मग आणि मग तो त्यातून एवढा सगळं जेव्हा तो बघतो की किती कॉम्प्लेक्स आहे, हे किती फाईन वर्क आहे हशेमचा, किती काय जबरदस्त हा काम आहे हशेमचा, तेव्हा त्याला तो तो इव्हेंच्युअली त्या गोष्टीला येतो, तर डोक्याने जाते तो. पण एक आंधळा बावळट तो आंधळ्यासारखा आहे, त्याला फूल काय पाखरू काय हे काय काय हायच नाही, त्याला त्याला समजतच नाही ते, या समजून घ्यायचंच नाही. तसंच मग इथे आपलं ते सांगितलेलं आहे, हे आपण ऍक्च्युली लास्ट टाइम पण ह्याच्यावरती पण बोललो. तर बेसिकली हेच की का त्या माणसाने का गरजेचं आहे अशा गोष्टीवरती त्यांनी असा विचार केला पाहिजे आणि समजला पाहिजे आणि त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इव्हेंच्युअली हशेमचा महानता त्याच्यामध्ये त्याला बघता आली पाहिजे. मग राव बोलतात थर्ड पॉइंट मध्ये की हे कसं करायचं, मग ते आपल्याला रस्ता दाखवतात की ओके ठीक आहे, आता कळलं, रिफ्लेक्शन विचार करा हे करा, पण कसं काय प्रोसेस. तर ते आपल्याला इथे ते म्हणतात की हाशिमचा विजडम या दुनियामध्ये तीन कॅटेगरीज मध्ये आहेत, तीन तीन कॅटेगरीज मध्ये मिळतात, तीन ग्रुप्स मध्ये, तीन टाईप मध्ये आपल्या पुढे येतं. एक म्हणतात एकदम स्पष्ट आहे, म्हणजे एका अनपढ माणसाने पण बघितला तर तो नाकारू नाही शकत, समजलं, त्याला काही खूप हुशारी नाही लागत. म्हणजे आपण बघतो सूर्य आहे, बरोबर, तो सूर्य उगवतो डुबतोय, राईट, आपले हे सगळे जे सोलार सिस्टमचे रूल्स आहेत समोर आहे, चंद्र आहे तो फिरतोय, राईट, रोटेशन आणि रिव्होल्युशन होत आहेत, सूर्य आहे, आपला चंद्र फिरतो, पृथ्वी फिरते, प्लॅनेट्स फिरतायत, आपल्याला सीझन येतात, हे स्पष्ट दिसतंय, राईट, झाड आहे, सूर्यामधनं तो घेते, सूर्य लाईट मिळाली तर तो उगते, बरोबर. या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत हे स्पष्ट आहे, ह्याला ह्याला काय क्लिअर आहे, स्पष्ट आहे, ओके. सेकंड कॅटेगरीचे आहेत जिथे सांगितलंय की हशेमचा असा ज्ञान जो बऱ्याच लोकांपासून लपलेला आहे. फक्त जो माणूस शिकते किंवा त्या मार्गाला जातो त्याला त्याची व्हॅल्यू कळते, त्याला ती समज आहे. एक मोठा उदाहरण म्हणजे मृत्यू. मृत्यू मुळात आपण सगळे घाबरतो, मरायला कोणाला नाही मरायचंय, फक्त तोच मरण मागते ज्याला खूप त्रास आहे. पण लाईफ चांगली आहे तर कोणाला नाही मरायचंय, असं वाटतं का अरे जगतच राहावा, लाईफ मस्त आहे, राईट. मृत्यूला आपण मृत्यूमध्ये लाईक कठीण आहे, आपल्याला मृत्यू दुःखाची बात वरून आपण त्याला कनेक्ट करतो, पण बेरेशीत रब्बा, बेरेशीतच्या वर्स मध्ये सांगितलंय, बेरेशीत मध्ये की हशेमने सगळं काही जे आहे ते बनवलं, ते बघितलं आणि बोले दिस इज व्हेरी गुड. बेरेशीत रब्बा बोलते हा गुड कोणत्या गोष्टीबद्दल हशेम म्हणाले चांगला आहे, तर मृत्यू का, का आणि एक कारण की मृत्यू नंतर तो आत्मा हायर लेवलला जातो, आपण
ओलाभाबा म्हणतो, हशेमच्या अजून जवळ येतो तो. समजलं, त्याला मोबदला मिळतं. त्याने जी चांगली कर्म केलीत त्याच्यासाठी त्याचा आत्मा जास्ती स्पिरिच्युअल लेवलवरती तो वर जातो. पण ते कधी? मेल्यावरती. आत्मा शरीराला सोडतं तेव्हा. श्लोमो राजा म्हणतात की जे मेलेत ते जास्त नशीबवान आहेत, जे ऑलरेडी गेलेले आहेत, आणि जे जिवंत आहेत त्यांच्याशी जास्त. म्हणजे जिवंत आहेत त्यांच्याशी जास्त चांगले ते आहेत जे वारलेत. कोहेलेत मध्ये दिलेलं आहे. तर या अशा गोष्टी, मृत्यू किंवा लाईक लाईक कधी कधी दुखणे आहे, काहीतरी असं चुकी वाईट प्रसंग येतो, पण त्याचा चांगला काय आहे ते नंतर कळतं. समजलं. पण हे कसं, जर माणूस त्याच्याबद्दल त्याला ती हुशारी नसेल, ती समज तशी नसेल, तर त्याला दुःख होतं, मग त्याला ते त्रासदायक होतं. म्हणून सगळे नाही समजत. जो माणूस त्याच्याबद्दल समजलाय, त्याबद्दल थोडासा अभ्यास त्यांनी केलाय, मग तो माहितीये की नाही हे पण चांगलं आहे. समजलं. मग बऱ्याच गोष्टी आहेत, जसं थर्ड कॅटेगरीमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत की बऱ्याच गोष्टी खूप कठीण असतात समजायला, पण त्याचा खोलमध्ये अभ्यास केला जातो. समजा, लाईक फॉर एक्झाम्पल, म्हणजे काय, म्हणजे ठीक आहे, आता आपण सीझन्स बघतो. पावसाळा येतं, थंडी आहे. आता इंडियामध्ये पावसाळा, गरमी, थंडी. इस्रायलला आपण थंडी पाऊस बघतो, गरमी येते. ठीक आहे, त्याला त्याचे कॅल्क्युलेशन आहेत, मग त्याचा अभ्यास झाला. बरोबर. जे आपण आपण आपल्याला पहिला मिtzवा आहे टू कॅल्क्युलेट टाइम, राईट. मित्र इजिप्त मधनं जसे निघत होतो असे म्हणाले की हा रोज खोदायची, तर तू काउंट करशील. पहिला टाइम, टाइम मध्ये तू कुठे उभा आहेस ते कॅल्क्युलेट करतो. तुझे सण, तुझे शब्दात कॅल्क्युलेशन आहेत, ते कॅलेंडर आपला जो पुरा कॅल्क्युलेशन आहे, राईट. तो झाला प्रॅक्टिकल कॅल्क्युलेशन. बरोबर, हिशोब सारखी बात झाली ती. पण थर्ड कॅटेगरीमध्ये तो म्हणतो फक्त तिथे नाही. कळलं मला, सूर्य येतो, मग तो हे असतं, मग ती पोझिशन हलतं, मग टेम्परेचर चेंज होतं, मग पाऊस येतं, मग कळलं मला, सायन्स कळलं. पण आणि मला हे पण कळलं की हशेमनी केलेलं आहे, ते पण मला कळालंय. आणि हे हशेमचं ग्रेटनेस पण मला दिसतंय. पण अजून ते आपण डेप्थ मध्ये नाही गेलो. डेप्थ मध्ये मग कुठे थर्ड कॅटेगरी काय बोलते. मग तू बघतो की का हशेमनी त्या चंद्राला असा ठेवला, आणि का त्या सूर्याला असा ठेवला, आणि का ते सीझन्स येतात, आणि का हा हा दिवस पवित्र आहे आणि हा दिवस कमी आहे, का सणवार, योमतो, शब्बात ह्याच्यात पवित्रता का एवढी आहे. समजलं. मग मग का हशेमने त्याला तसं दिलंय, त्याच्या मागचं स्पिरिच्युअल रिझन्स काय आहेत, ह्याचा अभ्यास येतो. मग ह्या गोष्टी, मग कसं, जो माणूस जास्त मुरलेला आहे, शिकलेला आहे, बऱ्याचशा कबालिस्टिक गोष्टी ज्या आहेत, कबालाचा जो अभ्यास आहे, तो आपल्याला या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला एड्युकेट करायला बघतं. की कसं हशेमची मर्सी फ्लो होते, कसं, हाऊ हशेम रिलेट्स टू हिज क्रिएशन. जे हशेमनी बनवलंय त्या क्रिएशनला कसं हशेम पासून तो काय रिलेशनशिप आहे, कसे ते वेगळे वेगळे एलिमेंट्स आहेत जे हशेमनी या पुऱ्या सिस्टम मध्ये बनवले, ते कसे कसे फंक्शन होतात, हे कोणाकडे, हे खोल मध्ये जो जातो. आणि हे मेटाफिजिकल कब्बालिस्टिक लेवल जी आहे, जी खोल आतली अजून डेप्थ मध्ये जाऊन या गोष्टींचा तो अंडरस्टँडिंग करतो. टू अंडरस्टँड बेटर हाऊ हशेम इज इन्वॉल्ड, कसं, आणि ऑफकोर्स ऑल दॅट रिलेटेड. हे या लेवलला माणसाला, म्हणजे तो जर खरंच स्पिरिच्युअली सेल्फलेस, खऱ्या मनाने आणि खऱ्या इंटेन्शनने असेल, तर त्याला नुसतं हशेमचं इराद शमाईमच वाढली पाहिजे त्याच्यातून. जर तो माणूस पॉवर आणि त्याला ते चमत्कार आणि ह्याच्यामध्ये तो घुसला आणि त्याच्यामध्ये इंटरेस्ट असला, तर ते खिलुल हशेम सारखंच झालेलं आहे. समजलं. म्हणून ते कबालामध्ये खूप लोकांना कबालामध्ये इंटरेस्ट असतं, कारण त्यांना वाटतं जादू टोना आणि काय 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 आहे. पण ते तसं नाही. तो अभ्यास आहे की ही गोष्ट काय, सायन्स आहे. हशेम, हाऊ हशेम, ते हशेमने आपल्याला रिव्हील केलंय, आपल्याला म्हणजे जे त्या लेवलला पोहोचलेत. पण तो माणूस जो शिकतोय, जो लेवलला जातोय, जो खरा आहे, तो माणूस
तो तो स्वतःसाठी तो नाहीसा सारखा आहे. तो फक्त हशेम, त्यासाठी फक्त हशेम उरतात. त्याला फक्त हशेमचं असणं हेच त्याला स्पष्टपणे दिसतं. म्हणजे ऍटलिस्ट त्याला ते दॅट्स द रिअल लेवल. समजलं? मग तो ती हशेमची सेवा बरोबर त्या विजडमनी करतो आणि ही ड्रॉज हिमसेल्फ क्लोजर टू हशेम. तो स्वतःला अजून त्या मार्गाने तो बेसिकली हशेमच्या जवळच येणं हाच त्याचा मेन पर्पज आहे. हे 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 गेट ऑफ विजडम जो आहे त्याच्यामध्ये हे रिफ्लेक्ट होतं की मेटाफिजिकल किंवा कब्बालिस्टिक लेवल्स त्याच्यासाठी आहेत ज्याला फक्त इंटेन्शन आहे हशेमच्या जवळ येणे, हशेमची सेवा करणे. कबाला त्यांच्यासाठी. आपण दुनियावरचे एनिवेज मी तिथे जात नाही. सो यु नो लाईक दॅट इज द थर्ड कॅटेगरी, द मच डीपर लेवल, जिथे सेम आपला प्रोसेस आहे. अनालायझिंग, रिफ्लेक्टिंग, तिथे पण आहे, पण ती लेवल वेगळी आहे. ओके. आता इथं ते सांगतात की माणसाला या लेवलवरती जायचंय. समजलं? इथे म्हणजे हा डीपर लेवलचं रिफ्लेक्शन मेन नुसतंच ठीक आहे, नेचर वगैरे कळलं, समजलं, हशेमचं असणं कळलं, विजडम कळलं, सगळं कळलं, पण आपल्याला अजून आत जायचंय. मग तिथे माणसाला मग एक आपल्याला एक मस्त अशी सिंपलची गोष्ट सांगितली की दोन भाऊ असतात आणि त्यांना दोघं जे आहेत त्यांच्याकडे काय नसतं, फक्त त्यांच्या बापाची काही जमीन असते. ठीक आहे. जमिनीवरती काय असं पिकवलेलं नसतं, काय नसतं. आता बाप करतात, दोन भाव आहेत, तर ते काय करतात, ती जमीन वाटून घेतात. अर्धी हा घेतो, अर्धी दुसरी घेतो. तर एक माणूस जो असतो, एक भाऊ जो असतो, तो थोडासा हुशार आहे, त्याला समज आहे. तर तो शेती, त्याची जी शेती असते बघतो, ह्याच्यावरती काय, तर तो बघतो की ते मी जरी काम केलं ह्याच्यावरती तरी मी एवढं काही कमवू शकणार नाही. म्हणजे मी काम केलं तरी मला इन्कम काय नाही, मला फॅमिली आहे, लाईक लाईफ आहे. तर तो काय करतं, तो स्वतःला साठी एक बाहेर तो दुसरीकडे काम करतं आणि पगार घेतो. पण तो काय करतं, मधी मधी किंवा एव्हरी डे संध्याकाळी थोडासा वेळ देतं आणि त्या शेतावरती तो काम करतो. ठीक आहे. 6 महिने, वर्षभर, 2 वर्ष त्या शेतीला तो तयार करतो, थोडा थोडा टाइम काढून. शेवटी ती शेती शेताच्या लायकीची होतं आणि त्याच्यामध्ये झाडं लावलेली असतात, ती मोठी होतात. एक सेकंड, एक सेकंड, 1 मिनिट. हा. नाही, मी नंतर येतो थोड्या वेळाने. आहे, मला आता मिळालं, मी तिकडे ठेवलाय फोन, तर तो लागला. हा, लागला. ठीक. लागला तर येतो, सध्या नको. हा, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. हा, 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 चालेल. ओके, सॉरी. तर तर सेकंड. ओके. मी कुठे होतो, हा. तर तो भाऊ काय करतो, नोकरी करतो, पगार आणतो, म्हणजे त्याचं घर पण चालेल. आणि तो एव्हरीडे थोडा वेळ काढतो त्या शेतावर काम करायला. आणि काही महिन्यात, काही वर्षात त्याचं शेत एकदम, झाडं पिकतात, मोठी मोठी झाडं होतात आणि त्याला पण फ्रूट लागतं आणि त्याला त्याचाही फायदा होतो. आणि मग तो शेतावरतीच काम करतो. मग तो नोकरी बिकरी नाही करत, का त्याचं आता घर चालते त्या शेतावरती. दुसरा भाऊ असतो, तो जरा आळशी आहे, हे नाही करत. तो पण येतं, शेत बघतं, तो बघतो या शेतमध्ये काम करणं कठीण आहे, सगळा काय खूप काय वाढलाय, हे ते वगैरे. तो जातो बाहेर नोकरी करतो, पण तो आळशी आहे, तो एक्स्ट्रा काम करायला तयार नाही. तो फक्त तो काम करते, पैसे आणते आणि ते पैसे खपवते, पैसे उडवते, ही त्याची लाईफ. आता इथं ही गोष्ट कोणाबद्दल आहे? ही गोष्ट आपल्याबद्दल आहे की माणसं जे आहेत
एक आहे इकडचं जीवन. आपण जी नोकरी करतो, घर चालवायचं आहे, पैसे कमवायचे थोडेसे, जेवण पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, हे सगळं नोकरी धंदा, या दुनियावरची लाईफ. आणि दुसरी लाईफ वर्ल्ड टू कम मध्ये. तर तो शेत जो आहे तो जसा ओलाम हबा आहे, आणि बाहेरची नोकरी आहे जसं या दुनियाचा काम आहे, ही दुनियादारी आहे. तर माणसं काय करतात, त्यांचं घर चालवतात आणि ओलाम हबावरती पण काम करतात. समजला? आणि मग ह्या लोकांचा पहिला जो टार्गेट आहे तो ओला माबा आहे. ओला माबा, मी नाही बोलणार ओला माबा म्हणजे ते असं वाटतं की हावऱ्यासारखं आपण बोलतो ओला माबा बोलू, म्हणजे बेसिकली हाशिमच्या जवळ येणे, हे मला जास्ती चांगला वाटते बोलायला. ओला माबा, ओला माबा म्हणजे बेसिकली आध्यात्मिकतामध्ये वर येणं, हाशिमच्या जवळ येणं. मग ती हाशिमची जागा देतात ते. समजलं? तर तो फोकस आहे. मग त्याची नोकरी त्याला हाशिमच्या जवळ आणण्यासाठी आहे, त्याचं काम, त्याचे शब्द, त्याचा वागणूक, त्याचा ही अख्खी लाईफ जी आहे, म्हणजे तो मी बाहेर नोकरी करते म्हणजे इव्हेंच्युअली माझ्या शेतावरती मी डेव्हलप करू शकेन. बाहेरची नोकरी मला फक्त म्हणजे या दुनियामध्ये मला जगायचे, ज्या गोष्टींसाठी काम करायचं, हे करायचं ते. पण मेन माझा काम त्या ओलामाबासाठी आहे. तो माझा फोकस आहे. आणि जो आळशी आहे तो तो कोणासारखा आहे, तो इथं माणूस आहे ज्याला, नाही की इकडं माणसं आळशी आहेत, पण ती माणसं जी शेताबद्दल विचार नाही करत, त्यांचं सगळं ध्यान त्या जॉब, बिझनेस, प्रॉफिट, वेल्थ, कार, बंगलो, स्टेटस, हे ते हीच दुनिया आहे त्यांची. तो तो कंटेम्पलेट नाही करत. रिफ्लेक्शन म्हणतात ना, का रिफ्लेक्शनची गरज, तो विचारच नाही करत. मी करोड कमवते, प्रॉफिट, करोडोचा प्रॉफिट आहे, ठीक आहे, ठीक आहे, 100 करोड, 500 करोड, काय पुढं काय, चल 50 पिढ्यांचा झाला बंदोबस्त, मग काय तुझा काय, तू मरणारच. मग काय, माणसं त्यावर काम नाही करत. अनफॉर्च्युनेटली बरेच श्रीमंत लोकांसाठी दान धर्म हा फॅशन झालेला आहे. कारण स्टेटस, सोसायटीमध्ये दान धर्म जो करतो त्याचा स्टेटस म्हणून म्हणून खूप चांगली म्हण आहे की दान धर्म करत असेल तर म्हणतात ना, ढिंडोरा नको पिटू त्याचा. कारण तो आजच्या सोसायटीमध्ये जो दान धर्म करतो त्याला इज्जत मिळतं. समजला? तर तुमचा दान धर्म तुम्हाला इज्जत कमवासाठी असेल तर मग काय म्हणजे कशासाठी, ते तुम्ही जसं काय काहीतरी विकत घेता, कपडे विकत घेता, तसं तुम्ही विकत घेता. मग दान धर्म ते शो ऑफ आहे. तसंच मिचवोतचं पण असू शकते. मिचवोत नुसते शो ऑफ साठी पण करू शकतो आपण, पण ते नाही पाहिजे. माणूस रिफ्लेक्ट करत असेल तर त्याचा अवेअरनेस, त्याचा कॉन्सायन्स जो आहे तो तो बरोबर जागेवर असेल. खऱ्या इंटेन्शन खूप महत्वाचे आहेत. जर रिफ्लेक्शन असेल, बरोबर त्याचं चिंतन राईट गोष्टींवर आहे, हशेमच्या जवळ येणं ह्याच्यावरती तो विचार करतोय, तो जिवंत आहे त्या विचारांवरती रोज, तर तो ओलाम हब्बा परत मी बोलते, ओलाम हब्बा नाही की त्या हावऱ्यासारखी मी बात करते. ओलाम हब्बा तर ते हाशेमचा रिवॉर्ड आहे. त्याचा पर्पज हाशेमच्या जवळ येणं असेल, हाशेमला जुळून राहणं म्हणजे नाही की मेल्यावरती हाशेम भेटणार आहेत. जो जुळून आहे तो रोज बघते हाशेमला, तो 24 तास हाशेमचं असणं तो बघतोय त्याच्या जीवनामध्ये. बरोबर? आणि हे सगळ्यांना दिसतं, सगळे लोक जुळलेली आहेत हाशेमला. प्रॉब्लेम आहे खूप कमी आहे, 24 तास नाहीत. पण सगळ्यांना एक्सपिरियन्स हाशेमचा असण्याचा एक्सपिरियन्स सगळ्यांना असतो. हाशेमनी कोणाला गरीब नाही सोडलंय त्या संदर्भात, आणि इस्रायलाला तर बिलकुल नाही. शाहरुख, एक प्रश्न प्रत्येकाला. विचार. हा, बोल बोल. सॉरी, मला विचारायचं होतं. मला माहिती आहे की फिजिकल नीड्स असतील त्यासाठी असू हावरा राहायला, पण स्पिरिच्युअल गोष्ट आहे त्यासाठी माणसाने केम हावरा राहायला पाहिजे. कोण की मला पाहिजे, मला मला हे या गोष्टीला यायला पाहिजे, मला या लेवलला यायला पाहिजे. तर का का नाही ओला मामासाठी मला like, मी मी माझी बघ, मी बरोबर मी कसा समजते मी ते मांडतो. ठीक आहे, मी चुकत पण असेल. ठीक आहे. हावरेपणा, जर मोमेंट हावरा जे म्हणतात, तिथं
ओके, आता हावरा मला नाही माहिती तू कोणत्या अँगलने हा शब्द हावरा बोलते, पण हावऱ्यामध्ये आपला इगो जो आहे, की मला मिळवायचंय, मला पाहिजे, ह्याच्यामध्ये ना मी कुठेतरी सेंटरला आहे. समजतस? म्हणजे आता ही मी बघ, शब्दांचा खेळ आहे, समजण्याचा आपला आपला तरीका आहे. माझ्या तरीकेमध्ये द मोमेंट मी पण आला की मला ओला हवा पाहिजे, तिथंच माझं पूर्ण सेल्फिशनेस मला दिसून येते. की मला असं वाटतं मी त्या थराला पोहोचणार आहे. मी कुठंच नाही, कोणत्या थराला नाही पोहोचणार आहे. ना शरीर माझा, ना आत्मा माझा, ना काहीच माझा नाही. मी कुठं जाऊ? मला ओलामामध्ये बसवणारा हशेम आहे. म्हणून मला असं वाटतं फिरक्यावर मध्ये म्हणतात ना की या जगात एक क्षण जास्ती चांगला ओलामामध्ये कायमच्या लाईफ पेक्षा, तो मला वाटतं तो स्ट्रेस ह्याच्यावरतीच आहे की तू तू हशेमच्या सेवेमध्ये आहेस या दुनियामध्ये. ओलामाबामध्ये सगळं माझ्यासाठीच आहे. तो इगोचं एक्सप्रेशन आहे. म्हणजे समजला तो, त्यात मीपणा दिसतं, रिफ्लेक्ट होतं. मी परत बोलते, मी एक वेगळ्या लेवलला बोलते, जरुरी ना आहे की ते तसाच असेल. समजला? आता बघ, काही लोकांना प्रत्येक माणूस वेगळा आहे, प्रत्येक माणसाचा अप्रोच वेगळा आहे. कोणाला रेसमध्ये धावायचं आहे, कोणाला एकांतात बसायचं आहे. बरोबर आहे? प्रत्येक माणसाची भाषा वेगळी आहे. प्रत्येक माणूस आपल्या भाषेने, मित्सोच सेम आहे, पण भाषा प्रत्येकाची आपली आपली आहे. प्रत्येक जण आपल्या हिशोबाने, आपल्या समजला त्या त्या गोष्टींना आपल्या हिशोबाने तो समजून तेव्हा तो कनेक्ट करतो. तर हा तू बोलतोस ते पण बरोबर आहे. त्यात काही वाईट नाही की नाही माणसानी हास्य फिरक्या मध्ये दिलाय, राईट? माणसानी लाईक शुड बी लाईक अ लेपर्ड. हाशन मिचवा करायचा आहे तर आळशीपणा नाही पाहिजे, ते पाहिजे, त्यात ती झील पाहिजे, हावरापणा तो पाहिजे. तर हावरा काय वर्ड बरोबर नाही, समजला? पण मला जास्ती इन्स्पायर करतं या टाईपची भाषा, समजला? म्हणून मी तसा बोलते. बाकी असं काय हे ना आहे. तुझा पॉइंट पण बरोबर आहे की का नाही मला ती ओढ जी आहे, मला मला ओढ आहे हशेमची. याला मी हे पण बोलू शकते, मी हावरा आहे हशेमसाठी, मी बोलू शकते, काय वाईट नाही त्यामध्ये. सेमच, सेम समज आहे. अहो, शब्द वेगळे आहेत. हा माझा ओपिनियन आहे. तुझा पण तू कधी मी पण तू 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 त्याच्यावर हे करू शकतोस, तू बोलू शकतोस की नाही असं, नाही असंच बरोबर आहे. की जे जे तुला हाशिमच्या जवळ नेल ते घे आणि जा हाशिमच्या जवळ. जायचं शेवटी तो होल पर्पज हाशिमकडे जायचाच आहे. हाशिमच्या जवळ असण्याचाच तोच खरा फोकस आहे. बाकी तो मला हा मार्ग, त्याला तो मार्ग, त्याला तो मार्ग, मार्ग म्हणजे समज. काही लोकांना धावाचं असतं आणि काही लोकांना एका जागेवरती बसूनच झिरो व्हायचा असतो. तसा आहे. यु नो पण जायचं दोघांना एकच एकच एम आहे दोघांचा. तर आपल्या आपल्या स्वभावाच्या हिशोबाने लोक काही शब्द आपल्याला इन्स्पायर करतात, काही शब्द आपल्याला शब्दांचं पण हे असतं. हावरा, मी नेहमी हावरा शब्द चुकीच्या ह्यानी त्याला समजलोय, समजला? तर मला तो हावरा वर्ड मी काढूनच टाकते माझ्या ह्याच्यातनं. मी कधी चांगला वर्ड घेते असं. ते पण आहे ना, सायकोलॉजी पण खेळते आपली त्याच्यामध्ये. पण हा माझा ओपिनियन आहे, पण असं काय हलाखा नाही. हा, ओके सर, ठीक आहे. तर मग याच पॉइंट वरती म्हणजे मी तेच बोलतो की बेसिकली म्हणजे की लाईक तर माणसाला ती समज पाहिजे. आता खूप वेळा आपण ते ते प्रत्येकाला कळलं पाहिजे की हे मी इथं हमालीगिरी करून किती पण ठीक आहे, मर्सिडीज कार मध्ये बसलात, मग काय पुढं काय? मरण, अल्टिमेट ट्रूथ, राईट? मरणावरती तर विजय हायच नाही आपली. मराठा तर हाय, आणि मरण चांगला पण दिलाय. तर तोच मार्ग आहे पुढं अजून क्लोजनेस यायला. त्यानंतर आपण एक वेगळी दुनिया आहे आपली, राईट? पण तिथं काय आहे, तिथं काय आहे? ठीक आहे, बघू कशा त्या मर्सिडीज मध्ये चार लोकांना लिफ्ट दिलीस, हे दिलीस, चांगलं आहे. म्हणजे पैसे वाईट नाहीत, गाडी वाईट नाही, बंगला वाईट नाही, वापरता कशासाठी? ठीक आहे. पण पण आता मी बोलीन नाही, मला बंगलाच बांधायचा आहे आणि बंगल्यामध्येच हाशिमची सेवा करायची आहे, आणि तो बंगला बांधायला मी 80 वर्ष घेणार आहे, तर त्याला अर्थ नाही, समजला?
कारण मी जीवनाचा मेजॉरिटी 80 वर्ष बंगला बांधण्यात केला आणि उरलेले काय 5 वर्षाचे नंतर मला मिळाले त्या बंगल्यामध्ये शब्दातल्या 4 लोकांना जेवायला बोलवला. पण मी केला 4 वर्षात. आशेमचे जे मित्सोत आहे ते 4 वर्ष मी करते. 80 वर्ष कशाला त्या बंगल्यामध्ये घावला? समजा वर्थ नाही आहे. खूप लोक बोलतात मी पैसेवाला होईन तर मी खूप दान धर्म, गरज नाही असं. पण हाशेम आणि हाशेमचा क्रिएशन आपल्या दान धर्मावरती अडलेलाच नव्हता कधी. आपल्याला वाटते आपल्या दान धर्माने काय काय हलते, काय नाही हलत. तिथं आपली संधी आहे. देव बोले घे, तू डोनेट कर, तुला आशीर्वाद कमव स्वतःसाठी. मी तर असं समजते. आपल्या आपल्या पैसे आपल्या करोडो रुपयांनी पण कोणाचा एक काय होत नाही. पण दान धर्म केला पाहिजे, कारण हाशिमने आपल्याला तो कमांडमेंट दिलेली आहे. तो काळजी दाखवायला पाहिजे आपल्याला आपल्या भावातर्फे वगैरे, समजलं. पण ते दिसेल तुम्हाला करोड रुपये नको दान धर्म करायला. 5 रुपये कमवता त्यातले 10% द्या, समजलं. आणि सो दिस इज व्हॉट हे राफ सांगतायत. पण ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही जागृत पाहिजे, तुम्ही जिवंत पाहिजे या विचारांना, समजला. तुम्ही हरवलं नाही पाहिजे. म्हणून ते रिफ्लेक्शन, ती सवय पाहिजे प्रत्येक गोष्टी. म्हणून म्हणतात उठतस बटतस हशेम बद्दल बात कर, हशेमला तोदारबा बोल. काय ते 24 तास कंटिन्युअस आपल्याला अवेअर राहायचं आहे की मी हशेमच्या प्रेझेन्स मध्ये आहे. आणि हे आपल्या अवतीभोवती सगळं जे आहे ना त्याच्यामध्ये हेच दिसतं. मच्छ्या, जनावर, रेडा, बैल, जे काय आजूबाजूला कुत्रा ओरडते, बैल ओरडते. जर तुमची आपला जर ते म्हणतात ना आध्यात्मिकता लेवल बरोबर असेल तर त्याच्यामध्ये दिसेल की तो कुत्रा बोलते बघ मला बघ, तुला समजेल की माझा मालक कोण आहे. समजलं. लाईक आपल्यावरती आहे की आपण किती जिवंत आहोत, सेन्सिटिव्ह आहोत त्या गोष्टीला सगळं. म्हणून ते म्हणाले की सगळी क्रिएशन जी आहे हशेमचा गाणं गाते. नॉट हशेमचा गाणं, सिंगिंग टू हशेम. समजलं. अख्खा क्रिएशन, आपण आज या शीरचा पण जेव्हा पलट म्हणजे अख्खा क्रिएशन एक फुल फुल बनून गीत गाते, सिंगिंग टू हशेम. आपल्याला ऐकता येत नाहीये कारण आपण सेन्सिटिव्ह नाही आहोत. पण जेव्हा रिफ्लेक्शन करतो, आपण बघतो, सेन्सिटिव्ह होतो, त्या गोष्टीला समजतो, तर हशेमचा अनंतपणा त्या गोष्टीमध्ये दिसतं आपल्याला. आणि मग जसं काय आपण हशेमलाच बघतोय, ऑफकोर्स हशेमला आपण बघू नाही शकत, पण एक 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 दुग्मा, एक एक तरीका बोलण्याचा की मला ह्याच्यात पण हशेम दिसतं, त्यात पण हशेम. मग मग तिथं हशेमची ग्लोरी जी दिसतं. हशेम म्हणतो इन्फायनाइटनेस ऑफ हशेम, सगळंच हशेम मध्ये आहे. कारण इन्फायनाइट फायनाइट, ज्याला अंत आहे त्याला एनक्लोज, त्याला क्लोज करतं अनंतपणा. हशेम अनंत आहे, तर हशेम मध्ये सगळं, जसं काही हशेम सगळा हशेम बरोबर. म्हणून ते चिमचुमची कॉन्सेप्ट आहे आपल्याला की हशेमी आपल्याला जगासाठी स्वतःला थोडासा मागे घेतला आणि स्पेस आपल्यासाठी क्रिएट करून ठेवला. म्हणून आपण ते आपण बोलू की खूप इझी असतं हशेमचं असणं विसरायला, कारण हशेमी स्वतःला तिकडे स्पेस व्हॅक्युम बनवला आपल्यासाठी, सो दॅट वी कॅन सर्व्हाइव्ह. ती वेगळी गोष्ट आहे. एनिवेज हा पॉइंट वरती आपण थांबू. अजून एक 3 पॉइंट्स आहेत. मी मला वाटलं आज संपल, पण नाही. ब्लीनजर पुढच्या शिवला आपण संपवूयाला. एनिवेज तोदा रब्बा, थँक्यू सो मच. पुढच्या बुधवारी ब्लीनजर आपण बोलूया. तुझा आता शाहरुखच्या नंतर रवी शिमोनचा गेमाराचा क्लास आहे पुरुषांसाठी, तो प्लीज स्टे ऑन. शाहरुख शिमोनला तू हा होस्टचा कंट्रोल दे ना, तर मी माझा लूज झालाय, नाही तर शिवर बंद होईल कट केलंच तर. नाही, मी चालू ठेवतो ना. हा ओके. मग रेकॉर्डिंग बंद कर आणि त्याचा शिवर चालत परत रेकॉर्डिंग चालू कर. ओके, रेकॉर्डिंग स्टॉप.